नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला शिकायचं आहे महत्त्वाचा टॉपिक, तो म्हणजे केस. त्याला आपण मराठीमध्ये विभक्ती असं म्हणतो. तर बघा, मॅक्झिमम कॉमेंट्स ज्या येतात किंवा माझ्या क्लासमध्ये सुद्धा माझे स्टुडंट मला एक प्रश्न विचारत असतात की मॅम, राईट वे कुठला आहे? कारण सुरुवातीला जेव्हा ते येतात तेव्हा त्यांना बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतात. मग ते विचारतात की राईट वे कुठला आहे मॅम, आम्हाला इंग्लिश तर शिकायची आहे. तर आम्ही सेंटेन्सेस लर्न करत आहोत खूप सारे, किंवा मग आम्ही खूप सारे वर्ब सुद्धा लर्न करत आहोत, मात्र कसं बोलायचं समजत नाही. त्यासाठी तुम्हाला राईट वेनी शिकावं लागेल की सेंटेन्सेस तुम्हाला स्वतः बनवता यायला पाहिजे. कारण तुम्ही पाठांतर किती करणार, आणि आपण पाठ केलेलं कालांतर लक्षात ठेवू शकत नाही, काही दिवसानंतर ते विसरून जाते. त्यासाठी आपल्याला करावं लागेल की हाऊ टू मेक सेंटेन्सेस, आपल्याला सेंटेन्सेस कशी बनवायचे हे शिकावं लागेल. तर त्यासाठी शिकत असताना तुम्हाला जे काही व्हिडिओज मी प्रोव्हाइड केले त्यामध्ये मी तुम्हाला डिटेल सर्व गोष्टी ऍड केल्या आहेत. त्यामध्ये असं कुठलीही गोष्ट नाही आहे की तुम्हाला मी डायरेक्ट लर्न करायला सांगितली. काही गोष्टी असतात अशा की ज्या तुम्हाला लर्न कराव्या लागतात, मात्र सर्व गोष्टी लर्न करायची आवश्यकता पडत नाही. त्यासाठी तुम्हाला एक करायचं आहे की सेंटेन्सेस मेकिंग शिकायचं आहे, म्हणजे तुम्ही कॉन्फिडंट सुद्धा राहता की येस, मी जे सेंटेन्स बोलत आहे किंवा मी बनवलंय ते ॲक्युरेट आहे. तर या वेळीच जायचंय. आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपल्याला असं डिटेल शिकायचं आहे की आपल्याला कुठे काय घ्यायचं. कारण तुम्ही कन्फ्यूज कुठे असता की इथे माइन कसं आलं, इथं माय कसं आलं, इथं अवर कसं काय आलं, हे कुठून आलं, किंवा देम कसं काय आलं. तर ह्या गोष्टी जेव्हा तुम्हाला माहीत नसतात, आज आपल्याला त्याच गोष्टी शिकून रिलॅक्स व्हायचं आहे. म्हणजे आपल्याला एक रिलॅक्स कसं व्हायचं आहे, तर अभ्यास तर करायचा आहे, मात्र आपल्याला डिटेलमध्ये शिकून त्याचा यूज सुद्धा करायचा आहे. कारण तुम्ही कॉन्फिडंट होणार यानंतर की येस, मला माहिती आहे याचा यूज कुठे असतो. यासाठी तर इंग्लिश शिकण्यासाठी इझी वेनं, चला आपण या ठिकाणी या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, या ठिकाणी केस म्हणजे विभक्ती असं आपण त्याला म्हणत असतो. जसं नॉमिनेटिव्ह, ऑब्जेक्टिव्ह आणि पॉझेसिव्ह असे 3 कॅटेगरीमध्ये केस डिवाइड झालेली आहे. या ठिकाणी बघा, नॉमिनेटिव्ह म्हणजे काय, तर नॉमिनेटिव्ह म्हणजे जे सुरुवातीला आलेलं असतं. जसं एखाद्या व्यक्तीचं नाव असेल किंवा प्रोनाऊन असेल, हे कुठे आलेलं असते, तर एकदम सुरुवातीला आलेलं असतं. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे हे लास्टला आलेलं असतं. आणि पॉझेसिव्ह कशासाठी यूज करतो आपण, तर अधिकार दाखवण्यासाठी एखाद्या गोष्टीवर, कुठल्याही गोष्टीवर. तर याला आपण प्रथमा विभक्ती असं म्हणतो नॉमिनेटिव्ह, ऑब्जेक्टिव्हला आपण द्वितीया विभक्ती म्हणतो, आणि पॉझेसिव्हला षष्टी असं आपण म्हणतो. अधिकारासाठी आपण पॉझेसिव्हचा यूज करत असतो. या ठिकाणी बघा, पहिला सेंटेन्स पहिलं घेतलंय मी आय. आय म्हणजे होतं मी. आय म्हणजे मी, आय हे सुरुवातीला येत असतं. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आय एम अ टीचर, मी टीचर आहे. आयचं होत असतं ऑब्जेक्टिव्ह मी. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे हे जर ऑब्जेक्टिव्ह पार्टमध्ये आलं. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय बघा, हे लास्टला आलेलं असतं, व्हर्बच्या नंतर असं म्हणायला अडचण नाही. सब्जेक्ट, व्हर्ब आणि ऑब्जेक्ट हे लास्टला असतं. तुम्ही जर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती जाऊन बघत असाल तर त्यामध्ये तुम्हाला ह्या सर्व गोष्टी शिकायला मिळतात की कुठे काय आलेलं असतं, है ना. तर बघा, यू टीच मी कुठे आलंय, तर लास्टला आलंय, ऑब्जेक्टिव्ह पार्टमध्ये आलंय. जसं तुम्ही मला शिकवता, हा झाला सब्जेक्ट, हा झालं, हे झालं वर्ब, आणि हे काय झालं, तर ऑब्जेक्टिव्ह पार्ट, लास्टला ऑब्जेक्ट असतं. आणि याचंच होत असतं माय किंवा माईन असं आपण त्याला म्हणतो, म्हणजेच माझे. अधिकार दाखवण्यासाठी याचा यूज करतो आपण. धिस इज माय बॅग, सॉरी, धिस इज माय बुक. हे माझं बुक आहे किंवा हे माझी बॅग आहे, हा माझा मोबाईल आहे, असं आपण अधिकार दाखवण्यासाठी सांगत असतो. तर हे माझे पुस्तक आहे असं एक्झाम्पल घेतलंय आपण या ठिकाणी. तर इथे आपण माईनचा यूज सुद्धा केलाय. तर माईन आणि माय मध्ये फरक काय लक्षात घ्या. माय म्हणजे माझे, जसं मी म्हटलं हा मोबाईल माझा आहे, धिस इज माय मोबाईल. पण मी जर म्हटलं धिस मोबाईल इज माईन, बघा इथे घेतले आपण, धिस बुक इज माईन, म्हणजे हे पुस्तक माझंच आहे. याच्यावर माझा जास्त अधिकार मी दाखवला, असं प्रेशरनी सांगितलं की हे पुस्तक माझंच आहे, त्यावेळेस आपण माईनचा यूज करणार आहे. अशा प्रकारे आपल्याला याचा यूज करावा लागतो सेंटेन्सेसमध्ये. मी सेंटेन्सेस याच्यासाठी घेतले आहेत की तुम्हाला हे सुद्धा समजलं पाहिजे की कुठे येत असतं, हा भाग कुठे येतो, हा पार्ट कुठे येतो. ओके, चला नेक्स्ट आहे वी. वी म्हणजे आम्ही. आम्ही म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती असतील तेव्हा वीचा यूज आपण करत असतो. तर वी सुरुवातीला येणार, वी आर स्टुडंट्स, आम्ही स्टुडंट्स आहोत किंवा आम्ही विद्यार्थी आहोत.
अस म्हणजे आम्हाला, वीचं होतं द्वितीया अस, त्याला आपण आम्हाला असं म्हणतो. जसं सेंटेन्स घेतलंय मी, टीचर टीचेस अस. बघा अस कुठे गेला तर ऑब्जेक्टिव्ह पार्ट मध्ये गेला. अशा प्रकारे आपल्याला याचा यूज करावा लागतो असचा. आणि अवर म्हणजे काय, अवर किंवा अवर्स, आमचा किंवा आमचे. जसं धिस इज अवर क्लास, धिस इज अवर क्लास, हा आमचा क्लास आहे, अधिकार सांगितला मी. त्यानंतर बघा धिस क्लास इज अवर्स, हा आमचाच क्लास आहे. अशा प्रकारे आपण अधिकारासाठी याचा यूज करत असतो. नेक्स्ट बघा दे, दे म्हणजे काय तर ते, अनेक व्यक्ती, दोन असतील, दोनपेक्षा जास्त व्यक्ती असतील तर आपण देचा यूज करत असतो. जसं मी म्हटलं दे आर प्लेयर्स, ते कोण आहेत, खेळाडू आहेत, दे आर प्लेयर्स. पण मी म्हटलं देचं होते द्वितीया देम आणि षष्टी होते याची देअर किंवा देअर्स, असं आपण त्याला म्हणतो. देम म्हणजे त्यांना, ऑब्जेक्टिव्ह पार्ट मध्ये जाणार. आय गिव्ह देम, बघा ऑब्जेक्टिव्ह पार्ट मध्ये आय गिव्ह देम टिप्स, मी त्यांना काय देते तर टिप्स देते. अशा प्रकारे हे सेंटेन्स आपण घेतलंय. आणि याचं बघा यूज कशा प्रकारे होतो सेंटेन्स मध्ये, धिस इज देअर मॅच, ही मॅच कोणाची आहे तर त्यांची आहे, हे सांगण्यासाठी आपण या ठिकाणी देअरचा यूज केलाय. धिस इज देअर मॅच, ही मॅच त्यांची आहे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी यूज करत आहोत वेगवेगळ्या केसचा, है ना. तर कुठे कुठलं घ्यायचं, आय होप तुमचं क्लिअर होत आहे. आपल्याला जायचंय समोर, समोर बघायचंय आपल्याला यूचं काय होतं. यूचं नॉमिनेटिव्ह यू आहे, याचं ऑब्जेक्टिव्ह यूच राहतं आणि याचं पॉझेसिव्ह काय होतं तर युअर, युअर होतं. या ठिकाणी बघा यू सुरुवातीला आलं, यू आर सोल्जर, तू सैनिक आहे. यू म्हणजे काय होतं तू, समोरील व्यक्ती एकच. यू म्हणजे कोण तर तू सोल्जर आहे, यू म्हणजे तुला. आय गिव्ह यू मनी, बघा ऑब्जेक्टिव्ह पार्टला गेले. आय गिव्ह यू मनी, मी तुला पैसे देते किंवा देतो. बघा युअर म्हणजे तुझे, धिस इज युअर बॅग, ही बॅग कोणाची आहे तर ही तुझी बॅग आहे. अशा प्रकारे आपण याचा यूज करत असतो. त्यानंतर बघा या ठिकाणी यू परत आलं, मात्र असं समजू नका की पहिले तर आपण यू शिकलोय, आता हे परत कशाला. यू हे एकवचनी आहे, जे वरती घेतले आपण ते, आणि हे अनेक व्यक्ती असतील तरी सुद्धा आपण यूचाच यूज करत असतो. जसं यू म्हणजे एक व्यक्ती जरी असेल तरी तू, आणि अनेक असतील तर तुम्ही. यू, यू आर सिंगर्स, बघा तुम्ही कोण आहे, गायक आहात, तुम्ही गायक आहात. बघा या ठिकाणी आता यू म्हणजे तुम्हाला, दे ट्रेन यू, ते तुम्हाला शिकवतात. म्हणजे एखादा कोच असेल, ट्रेनर असेल, ते तुम्हाला शिकवतात. युअर्स म्हणजे तुमचे, धिस क्लास इज युअर्स, बघा हा क्लास कोणाचा आहे तर हा क्लास तुमचाच आहे. अशा प्रकारे तुम्हाला सेंटेन्स मध्ये फाइंड आउट करायचं आहे यामध्ये कुठली केस आली आहे, नॉमिनेटिव्ह आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे की पॉझेसिव्ह आहे, हे तुम्हाला आयडेंटिफाय करता यायला पाहिजे. ओके, पुढे जायचंय आपल्याला. बघा इथे ही, ही म्हणजे तो एकच मुलगा किंवा एखादा व्यक्ती असेल त्यासाठी आपण हीचा यूज करत असतो. ही म्हणजे तो, ही हॅज अ चॉकलेट, त्याच्याकडे चॉकलेट आहे, हिचा यूज आपण सुरुवातीला केलाय. हिम, हिचं काय होतं हिम होतं, आणि लास्टला काय होतं तर याला ही, जसं आपण म्हणतो अधिकारासाठी, है ना. नॉमिनेटिव्ह इथे झालं ऑब्जेक्टिव्ह हिम, आणि हेच काय झालं पॉझेसिव्ह. तर इथे बघा सेंटेन्स आहे आय गिव्ह हिम चॉकलेट, ऑब्जेक्टिव्ह पार्टला आलं आय गिव्ह हिम चॉकलेट्स, तर मी त्याला चॉकलेट्स देते, मी त्याला काय देते तर चॉकलेट्स देते. दीज आर ही चॉकलेट्स, या ठिकाणी बघा दीज आर ही चॉकलेट्स, हे सर्व कोणाचे चॉकलेट्स आहेत तर त्याचे चॉकलेट्स आहेत. यासाठी आपण या ठिकाणी अधिकारासाठी हीचा यूज केलाय. ओके, अशा प्रकारे आपल्याला यूज करायचा आहे. तुम्हाला हे पण लक्षात येत असेल की कुठलं कुठे लावायचं, कुठली केस कुठे यूज करायची. येस, बघा नेक्स्ट, शी म्हणजे ती, मुलगी असेल, एखादी स्त्री असेल, व्यक्ती असेल, है ना, ती असेल, स्त्री किंवा मुलगी सुद्धा असू शकतं. ती, शी इज अ नर्स, शी सुरुवातीला घेतला आपण, ती नर्स आहे. हर म्हणजे तिला,
डॉक्टर आस्क्स हर, बघा ऑब्जेक्टिव्ह पार्ट मध्ये गेलं, ऑब्जेक्टिव्ह केस. बघा डॉक्टर आस्क हर, डॉक्टर तिला विचारतात. डॉक्टर आस्क हर, डॉक्टर तिला विचारतात. आणि हर म्हणजे तिचा. धिस इज हर फ्रेंड, हा कोण आहे तर तिचा फ्रेंड आहे. हा कोण आहे तिचा फ्रेंड आहे. या अर्थाने आपण या ठिकाणी काय घेतलं, हर घेतलंय. त्यानंतर बघा इट, इट म्हणजे ते, त्या, ती. याचं इटच राहतं आणि याचं पॉझेसिव्ह काय होतं तर इट्स होतं. जसं इट इज अ प्लांट, इट इज अ प्लांट. त्यानंतर इट, आय एम वॉटरिंग इट, इट कुठे आलं ऑब्जेक्टिव्ह पार्टला. आणि दीज आर इट्स फ्रुट्स, बघा हे सर्व काय आहे याचे फळं आहेत. एखादं झाड आहे, त्या झाडाचा अधिकार आहे तर त्या फळावर. तर मग आपल्याला काय म्हणायचं आहे, हे जे फळं आहेत ना हे या झाडाचे आहेत. झाडाचा अधिकार दाखवण्यासाठी, त्या ट्रीचा अधिकार दाखवण्यासाठी आपण इथे काय घेतलं, दीज आर इट्स फ्रुट्स. तर अशा प्रकारे आपल्याला यूज करायचं आहे. तर आय होप तुम्हा सगळ्यांना व्यवस्थित लक्षात आलं असेल. जर नसेल आलं तेही मला कळवा. तुम्हाला काही डाऊट असेल, कुठले व्हिडिओ तुम्हाला हवे आहेत ते सुद्धा मला कळवा. कारण मला तुम्हाला इंग्लिश इन रिअल लाईफ शिकवायचं आहे. असं नाही की तुम्ही हे करा आणि केल्यानंतर तुम्हाला रिझल्ट नाही मिळणार, असं होऊ शकत नाही. जो कोर्स मी डिझाईन केला आहे, जर तुम्हाला खरंच इंग्लिश शिकायची असेल त्या कोर्सवर तुम्ही जा, आपल्या चॅनलवर जा. तिथे तुम्हाला येवले अकॅडमीचं ॲप मिळेल. त्या ॲपच्या थ्रू तुम्ही कोर्स सुद्धा घेऊ शकता आणि स्टेप बाय स्टेप माझ्यासोबत इंग्लिश सुद्धा शिकू शकता. इंग्लिश हा मोठा विषय नाही आहे, हे तुम्ही खूप मोठं बनवून ठेवलं आहे. त्याला मी खूप इझी वेनं तुम्हाला शिकवलं आहे की तुम्हाला सेंटेन्स बनवता येतील. एव्हरीथिंग यू कॅन डू, तुम्ही काही पण करू शकता. फक्त तुम्हाला ही छोटी एक गोष्ट आहे लँग्वेज, त्याच्यावर तुम्हाला मास्टरी मिळवायची आहे. तर या ठिकाणी बघा आपण जो पार्ट शिकलो यामध्ये आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी होत्या की आयडेंटिफिकेशन, आयडेंटिफाय करणे. जसं आयचं काय होतं मी आणि माय किंवा माइन. त्यानंतर वी, अस, अवर किंवा अवर्स. दे, देचं काय होतं देम आणि देअर किंवा देअर्स. यूचं काय राहतं यूच राहतं आणि युअर्स. तर हे तुम्हाला मला शिकवायचं होतं महत्त्वाचं. बट एक्झाम्पल मी तुम्हाला याच्यासाठी दिले आहेत की तुम्हाला कुठेही डाऊट नको राहायला. बघा या ठिकाणी यू, यूचं यूच राहतं आणि युअर्स. त्यानंतर ही म्हणजे तो, हिम त्याला, हिस त्यांचा. शी म्हणजे ती, हर तिला, हर म्हणजे तिचा. इट म्हणजे ते, इटच राहतं आणि याचं काय होतं पॉझेसिव्ह तर इट्सच राहतं. हे आजच्या टॉपिकचा महत्त्वाचा पार्ट होता जे तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे. कुठे येते केस, कुठली नॉमिनेटिव्ह कुठे आहे, ऑब्जेक्टिव्ह, पॉझेसिव्ह, यासाठी आपण सगळ्या गोष्टी शिकलो. आता जेव्हाही सेंटेन्स आपण बनवणार तर तुम्हाला अडचण येणार नाही. मात्र त्यासाठी तुम्ही पहिले व्हिडिओ पाहिले पाहिजे, जे व्हिडिओ मी टाकले आहेत आपल्या चॅनलवरती. जसं सेंटेन्स कसे बनवायचे, पॉझिटिव्हचे कसे, निगेटिव्हचे कसे, टेन्सेस सगळे शिकून घ्या. त्यानंतर मॉडेल्स शिका. ह्या सर्व गोष्टी शिकल्यानंतर तुम्हाला अशी कुठलीही गोष्ट राहणार नाही की जी येणार नाही. कारण हे महत्त्वाच्या 2-3 गोष्टी आहे आणि त्याच्यामध्ये काही ॲडिशनल गोष्टी शिकले की झालं. दॅट्स इट. तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही असं वाटत असेल अडचण आहे तर मला कॉमेंट्समध्ये कळवा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जर इंग्लिश माझ्यासोबत तुम्हाला शिकायची असेल, माझी मेथड आवडत असेल तर, आणि तुमच्या फ्रेंड्सला सुद्धा इंग्लिश शिकायची असेल तर त्यांना सुद्धा हे शेअर करा. आणि या ठिकाणी आज आपण थांबूया, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.